ते गेली 1.5 तास झालं पायीत उभारलेलं आहे. माझ्या पुढे कमीत कमी 100 रिक्षा, हे माझ्या एक लाईन, माझ्या समोरच्या लाईनला एक 100 रिक्षाभर आहे. आणि या महागाईमुळे आणि आधीच वैतागलेला जीव, आणि आता 44चा गॅस 90च्या घरात आलाय. तेव्हा आमचं जगणंच आता मुश्किल झालंय. पॅसेंजरनं 10 रुपये मागितले तरी पॅसेंजर देत नाही. बाजारात भाजीपाला घ्यायला गेला दाम दुपटे झाला. बाजारात 15 रुपयाची रोटी 40 रुपये झाल्या. करणार काय? म्हणजे हेच जर बंद झालं तर खायचं काय आम्ही? आता हे पेट्रोल गॅसचा पंप आपला, तर आता हे एवढ्या लाईन्या लागल्यात. आता ह्याच्यातला जर आज गॅस संपला चुकून, तर पुढे 2-3 दिवसानं परत गॅस भरायला अवघडच आहे. मग रिक्षावाल्यांचं पूर्ण आता जेवण धन विस्कळीत होतो ना, खायचा उपास मारू ना. होय, त्याकडे सगळं जगाला विनंती आहे की बाबा काही कारणाने युद्ध थांबावं आणि जनजीवन पूर्ण पदावर यावं. बरोबर आहे. कारण का आपलं रिक्षावाल्यांचं पोट आपलं तरी मोदींनी काही ना काही करून सगळ्या जगापेक्षा काय काढावा. पेट्रोल साठा, एलपीजी साठा बऱ्यापैकी दिलाय. त्यांना नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. बाकीच्या जगात ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. ही जर परिस्थिती राहिली तर सर्व काही अवघड आहे.